भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसेच्या कार्यकर्त्यांनी 4 हुतात्मा चौकात एकत्र येत तीव्र आंदोलन छेडलं। सोलापूर शहरात अशोक खरात प्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी 4 हुतात्मा चौकात एकत्र येत भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडलं। या आंदोलनादरम्यान मनसैनिकांनी अशोक खरात याच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारत तसंच शेणखाऊ घालत संताप व्यक्त केला। अशोक खरातला तात्काळ फाशी द्या अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी करत निषेध नोंदवला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो। मनोवृत्तीच्या खराचा फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या। दरम्यान आरोपींवर तात्काळ कारवाई करून न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला। याबाबत अधिक माहिती मनसे विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी आणि मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभि रमपुरे यांनी दिली। प्रबोधन केलं। या महाराष्ट्राची 800,000 वर्षापूर्वीची आपली सनातन संस्कृती आणि या राज्यातले कित्येक नेते होऊन गेले, ते नेते या संतांचा अभ्यास करून संतांचा आशीर्वाद घेऊन राजकारणाची पुढची दिशा ठरवत होते। तर आज अशी शोकांतिका महाराष्ट्रावर आली आहे की कुठल्या तरी या भोंदूबाबाच्या या सारख्या मनोवृत्तीच्या लोकांचं मार्गदर्शन घेऊन, त्या लोकांची कुठली तर अघोरी विद्या घेऊन आज हे सत्ताधारी त्या पावलावर पाऊल ठेवून या महाराष्ट्र हाकत आहेत। असली आज परिस्थिती महाराष्ट्रावर आली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही आज ठाम मागणी करत आहोत की जर खरातला फाशी नाही झाली, त्या खरातला तर आज शेण खाऊ घातलेला आहे, पण याच्या पुढे जलदगती न्यायालयातून जर खरातला फाशी नाही झाली तर या सत्ताधाऱ्यांना सुद्धा शेण खाऊ घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। विकृत माणसानं महाराष्ट्रामधल्या अनेक महिलांचं जे शोषण केलेलं आहे, हा प्रकार नुकताच उघड झालेला आहे आणि यामध्ये अनेक राजकीय नेते सुद्धा त्या ठिकाणी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी त्या भोंदूबाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावलेले फोटो या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याच्या फोटोला आज या ठिकाणी शेण खाऊ घातलेला आहे। आम्ही सत्ताधाऱ्याकडे मागणी करतो, जरी सत्ताधाऱ्याचे या ठिकाणी काही राजकीय नेते त्याच्या दरबारात जात असले तरी निपक्षपातीपणानं या सरकारनं याची सखोल चौकशी करावी आणि यामध्ये जे राजकीय सुद्धा नेते याच्यामध्ये अडकलेले आहेत, ज्याचा काय संबंध आहे, मग कोण असणार ते, त्यांच्यावर सरकारनं योग्य ती कारवाई करावी आणि ताबडतोब जलदगती न्यायालयामध्ये हा खटला चालवून या भोंदू अशोक खरातला फाशी द्यावी। या आंदोलनामुळे 4 हुतात्मा चौक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणली।